हरी हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सर्व
कुमा देवीवर देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हरे जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरे जय जय राम क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणोक्षणी हाती करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडे संत समागमे धरावी आवडे करावे तातडे परमार्थे नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई क्षणी हाची करावा विचार क्षणी हाची करावा विचार
विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार नोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू शिवंत देह जाणार सकळ शिवंत देह जाणार सकळ करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार क्षणी हाची करावा विचार क्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू शिवंत देह जाणार सकळ
क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावे आवडी करावे तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगन्निहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगाकारू प्रथमनमान पांडुरंगाकारू प्रथमनमान करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो लादलो तुमचा अनुग्रह लादलो शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा श्री गुरूंचे पाय जई हृदय घेऊसो निठा येतई ओढे भाग्य उन्मेषासे ते नमस्कारोणी आता इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुतस्थली प्राप्त प्रसंगी सेवी करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय जगद्विख्यात वैराग्याचे मूर्तिमंत महा आणि अशा प्रकारे शिरोमणी देहू निवासी तुकोबारा यांचा 4 चरणाचा देहाचं नाशिवंत सांगणारा परंतु याच देहामध्ये तुम्ही जर सावधान झालात तर तुम्हाला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी स्थिती गती आणि नीती मिळते याचं चिंतन करणारा उत्कृष्ट अभंग आहे। सेवा करण्यापूर्वी थोडा परिहार आवश्यक। ज्या निमित्ताने आजचं कीर्तन आहे, आजची ही जी कीर्तनाची सेवा आहे, वैकुंठवासी आदरणीय आमचे श्री हरिभक्तिपरायण विठ्ठलराव कारभारी कहांडळ यांच्या श्राद्धाच्या निमित्ताने ही कीर्तनाची सेवा आहे। त्यांना जाऊन 1 वर्षाचा कालावधी झाला आणि त्या निमित्ताने त्यांचे चिरंजीव मचिंद्र रवींद्र पुतणे त्यानंतर जावाई मुली यांनी नातवंड श्राद्ध कर्म हे त्या ठिकाणी करण्याचं ठरवलं। किम श्राद्धः उच्यते श्रद्धेन यत् क्रियते स श्राद्धः उच्यते। जे श्रद्धेनं केल्या जातं आपल्या वडिलाप्रती असणारी श्रद्धा आणि त्या निमित्ताने अन्नदान नामचिंतन द्रव्यदान
वस्त्रदान इत्यादी संकल्पित त्या ठिकाणी आपल्या मनोवृत्तीप्रमाणे आपण करणं, हे त्या ठिकाणी त्याला वर्षश्राद्ध असं म्हणतात. लाईन गेली. दरवर्षानी जे आपण स्मरण करतो त्याला पुण्यस्मरण म्हणायचं, आणि एक वर्षानंतर जे करतो त्याला आपण वर्षश्राद्ध असं संबोधायचं. काय पुनश्च सांगतो, दरवर्षी त्यांच्या नावाने वडिलाच्या नावाने पितर घालणं त्यांना पुण्यस्मरण म्हणायचं, आणि 1 वर्ष झाल्यानंतर जे आपण कर्मविधी करतो त्याला वर्षश्राद्ध म्हणायचं. 1 वर्ष पूर्ण त्यांना झालं. कहांडळवाडीमध्ये विठ्ठलराव त्यांचं जीवनचरित्र हे कसं होतं प्रत्येकाला माहिती आहे. मी ज्यावेळेला 79ला आपला सप्ताह सुरू झाला त्यावेळेला आल्यानंतर बैठकीमध्ये जी जुनी मंडळी सप्ताह कमिटी होती त्यामध्ये आमचे विठ्ठलराव होते, आणि अगदी शांत अशा प्रकारची प्रवृत्ती, कुणाला कोणताही त्रास न देणं. हो, घरामध्ये सुद्धा त्या पद्धतीने आपल्या जीवनाची कालक्रमणा करणं. आणि इथे आल्यानंतर मग ज्या वेळेला आमचे यशवंत बाबा हे वयस्कर होते, उगले बाबा हे वयस्कर होते, बाबू सेठही वयस्करच होते, मग मला सोबत घेऊन त्या ठिकाणी फिरणारे आमचे विठ्ठलराव होते सायकलवर. 79 पासून आम्ही सायकलवर वाघाच्या मळ्यामध्ये, इकडे अगदी तिकडं पोपटराव राहत होते तिकडं, आणखीन इकडं म्हणजे कुठे कुठे गेलो हे मला सांगता येणार नाही. त्यांची सायकल पुढे आणि माझी सायकल पाठीमागं, आम्ही असं बाहेर फिरण्याकरता जात असत. आणि विश्रांतीला कधी काळी त्यांच्या मळ्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मी जात असे. निश्चिंतपणे त्या ठिकाणी अशा प्रकारची चर्चा. हो, हे जे त्यांच्या आणि 2 मुली, कमलबाई त्या ठिकाणी नाठे ह्या मोठ्या होत्या, परंतु ह्या 2 मुली लहान होत्या. नवलेकडे जी ताई दिलेली आहे ताराबाई, हे अगदी लहान माझ्या देखतचा त्या आणि बाईचा जन्म अगदी लहानपणी. तेव्हा हे सगळं कुटुंब जे आहे हे माझ्या अत्यंत परिचयातलं, मचिंद्र असो रवींद्र असो, हे सगळे मुलं सुद्धा अगदी लहान लहान. कारण गेली 79 पासूनचा संबंध वाडीचा आहे. 79ला आळंदी सोडली आणि आपला सप्ताह सुरू झाला तेव्हापासूनचा संबंध कहांडवाडीचा आणि दृढ अशा स्वरूपाचा. आणि माझ्यावरती असणारं सगळ्या गावाचं असणारं प्रेम, मग ही कुटुंब जवळचंच. म्हणजे विठ्ठलराव यांचं कुटुंब वैकुंठवासी जे झाले त्यांचं कुटुंब अगदी प्रेमाचं जवळचं. तेव्हा त्या ठिकाणी ही मंडळी बसली, म्हणजे यशवंत बाबा आमचे त्या ठिकाणी, आपल्या भाऊसाहेबाचे वडील रंगनाथ बाबा, त्यानंतर त्या ठिकाणी ही सगळी मंडळी बसली, म्हणजे अगदी मनसोक्त अगदी एका कुटुंबातले असल्यासारखे माझ्याशी चर्चा करत बसायची. कुणाचा कुणावर राग नाही, कुणाचा कुणावर रुसवा नाही, कुणाचा फुगवा नाही, कुणाबद्दल क्रोध नाही. अगदी एखादी समस्या जर असली तर शांततेनं सोडवणारी ही मंडळी एक एक करता करता या जगातून त्या ठिकाणी ही सगळी निघून गेली महाराज, निघून गेले. तसं विठ्ठलरावही या जगातून निघून गेले. त्यांना 1 वर्ष पूर्ण झालं. हे 2 मुलं आहेत, अनेका ह्या 3 मुली आहेत, जावाई आहेत. हे प्रेमळ असणारं त्या ठिकाणी कुटुंब. बहु अंशाने आम्ही महाराष्ट्रावर फिरतो असं त्या ठिकाणी असणारं गाव, कहांडळवाडीसारखं प्रेमळ आणि कुटुंब वत्सल सगळे, परंतु एकमेकावर प्रेम करणारे, एकमेकावर प्रेम करणारे, एकमेकांचे विचार देवाणघेवाण करणारे, ही सगळीच मंडळी आता असं. आणि दुर्मिळ असतं, फार दुर्लभ असतं. परंतु आपल्या या गावामध्ये असंही त्या ठिकाणी कहांडळ आणि कुटुंबामध्ये जन्माला आलेले आमचे विठ्ठलराव प्रेमळ अशा स्वरूपाचं जीवन, ते या जगातून देह स्वरूपाने निघून गेले. परंतु वडिलाप्रती आपलं काही कर्तव्य आहे, या दृष्टिकोनातून वडिलाप्रती काही कर्तव्य आहे. ते आजारी असताना ज्या वेळेला थकले त्यावेळेला 1-2 वेळ मी मळ्यामध्ये मुद्दाम त्यांना भेटण्याकरता भेटलो. काही नाही म्हटले, बाबा आता बस ही शेवटची भेट आहे. म्हटलं नाही हो, असं नका म्हणू. नाही म्हणले, आता नाही, आता शक्य नाही. म्हणजे आजचा आता पुढचा 3रा सप्ताह येईन आपला.
त्या सप्ताहाच्या कालावधीमध्ये गेल्यानंतर भेटलो. नाही म्हणले आता काही भेट होणार नाही. म्हणलं होईन भाऊ, तुम्ही काहून काळजी करता. नाही 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 म्हटले, आता नाही शक्य. आता शरीर हे त्या ठिकाणी माझं काम करत नाही. आणि दुर्दैव विलास मागच्या वर्षी आपल्या सप्ताहाच्या अगोदरच 1 महिन्यापूर्वीच त्यांचा अंतकाल झाला. अंतकाल झाल्यानंतर मला निवृत्तीनाथांनी त्या ठिकाणी फोन केला, महाराज परवाला त्या ठिकाणी विठ्ठल भाऊ यांचा देहांत झाला. आमच्याकडे त्या ठिकाणी सावडण्याला जाण्याचा प्रघात आहे. इकडं फक्त अंत्यविधीला महत्त्व देतात. आमच्या तिकडे सावडण्याला सुद्धा ते म्हणजे अंत्यविधीला नाही हजर राहा तर बाकी दावं त्या ठिकाणी दशक्रियाविधी तुमची तिरवी वगैरे त्याला, पण तू सावडणं रक्षा विसर्जनाला जास्त महत्त्व आहे. असो तेव्हा म्हटलं आता सगळं होऊन गेलं, आता काय फायदा, मी येऊ का. तशी श्रद्धांजली त्या ठिकाणी 10व्याच्या दिवशी मी मच्छिंद्रच्या आणि असणाऱ्या नंबरवर निवृत्तीनाथांकडून नंबर घेतला आणि त्याच्यावरती मी श्रद्धांजली माझी पाठवली. गोड असं सुस्वभावी आणि व्यक्तिमत्व. तेव्हा ते व्यक्तिमत्व या कुटुंबातून निघून गेलं. आईसाहेबांचा स्वभावही, त्यांच्या धर्मपत्नीचा स्वभावही तसाच आणि अशा प्रकारे प्रेमळ असणारा हे सगळं कुटुंब अगदी प्रेमळ एका वाक्यामध्ये. तेव्हा त्या निमित्ताने श्राद्ध, मुलांनी आपल्या वडिलांप्रती ठेवलेली निष्ठा, ठेवलेली श्रद्धा आणि त्या निमित्ताने श्राद्ध. नाही तर इतकं अवघड आहे महाराज, काय सांगा तुम्हाला, फार अवघड आहे. हो, हे एवढं मोठं असं कार्य करणं आपल्या असणाऱ्या दैनंदिन जीवनाच्या आणि असणाऱ्या चक्रातून एवढा वेळ काढून या पद्धतीने आपल्या वडिलांचं आपण श्राद्ध करणं फार अवघड आहे. तुम्हाला एक झालेला किस्सा सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जग आणि कशा आणि अधपतनाकडे चालू आहे. दाते पंचांगकर्त्यापैकी 16 लोक होते, त्यातले गेले बरेच माझ्या माहितीप्रमाणे. त्या 16 पंचांगकर्त्या नवीन घेतलेत, परंतु पहिली जी जुनी मंडळी होती, नेवासे तालुक्यामध्ये तेलकुडगाव नावाचं गाव आहे आणि तिथे मी कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्यानंतर आपल्या भाद्रपद महिन्यातला आपला सप्ताह संपला. पूर्वी भाद्रपद महिन्यामध्ये सप्ताह होता, नंतर आपण श्रावणात घेतला. भाद्रपदमधला सप्ताह संपला आणि जाताना कीर्तन करून पुढे जायचं तर तिथे पंचांगकर्ते होते, तेलकुडगावकर, नाना तेलकुडगावकर म्हणून. त्यांच्याकडे थांबलो मी. आम्ही असं बसलो, संध्याकाळी कीर्तन. बसल्यानंतर प्रकार असा झाला, एक सद्गृहस्थ त्या ठिकाणी पद्मिनी प्रीमियर कार घेऊन त्यांच्या दारामध्ये उतरले. उतरल्यानंतर मी आणि नाना म्हणजे ते ब्राह्मण पंचांगकर्ते आम्ही बसलेलो होतो. आम्ही बसलेलो असताना ते आल्यानंतर म्हटले, नाना साहेब ब्राह्मण इथेच राहतात का. ते म्हटले हो मीच आहे, या. मग आत गेले. ते आत आल्यानंतर बसले. बसण्याकरता आसन दिलं त्यांना, खुर्च्या वगैरे त्या ठिकाणी. चहा पान झालं. कसे आलात तुम्ही. ते म्हटले माझे वडील वारले आज 6 दिवस झाले. माझे वडील वारले आज 6 दिवस झाले. माझा अमेरिकेमध्ये फार मोठा व्यवहार आहे, तेव्हा मला गेलं पाहिजे. तेव्हा माझ्या वडिलाचं दाहो तुम्ही करा. कोण करायचं दाहो. ब्राह्मणानं. ते म्हटले तुमच्या वडिलाचं दाहो मी करायचं ठीक आहे, तुम्हाला हजर राहावं लागेल पती पत्नीला. तुमच्या मुलांना मुलं नसतील, इथे अमेरिकेला असतील तर दुसरं कोणी असू द्या. नाही म्हटले तसं नाही, पैसे किती सांगा तुम्ही. आता त्यावेळेचा कालावधी हा जवळजवळ 30 वर्षापूर्वीचा कालावधी. पैसे किती सांगा. 50,000 सांगा, 1,00,000 सांगा, 60,000 सांगा, जो खर्च लागेल तो सांगा. तो म्हटले तुम्ही तो खर्च देसालो, परंतु केस कोण दान करायचे. केस दान कोणी करायचं. आपल्या वडिलांकरता केशदान करण्याकरता ज्यांना आजच्या या आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित झालेल्या कॉम्प्युटर जगामध्ये तेवढा वेळ नाही. श्राद्ध कसलं घेऊन बसले महाराज. काय रिकामपण असेल त्या सद्ग्रस्ताला श्राद्ध करायला. ते म्हणजे मग तुम्ही करणार नाही का. म्हणले नाही, दुसरं कोणी ब्राह्मण असेल तर पहा म्हटले. आता ते निष्ठावंत वारकरी होते आणि दाते पंचांगकर्ते होते. ते म्हटले काळे महाराज केस ही क्षौर कर्म करायचं म्हटल्यानंतर केश दान कोणी करायचं. ज्याचं त्यालाच करावं लागतं, त्या अपत्यालाच करावं लागतं. आपल्या वडिलाच्या आणि संबंधाने केश दान 10व्या दिवशी अशी परिस्थिती आहे. परंतु या मुलावरती आमच्या भाऊंनी जे चांगले संस्कार केले, जे
चांगले संस्कार केले, त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यामुळं आजचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी अशा प्रकारे या पद्धतीने संपन्न होत आहे. विठ्ठल विठ्ठल. गायक मंडळी, वादक मंडळी हे बाहेरून आले तरी आपल्या गावातील ज्ञानेश्वर भजनी मंडळ हे सगळं कार्य पाहतं. कारण परमार्थिक कार्य होत असताना हे भजनी मंडळीच्या त्या ठिकाणी अशा प्रकारे अधीन असावं, त्याला जो काही आगळा वेगळा आनंद मिळतो. आमचं हे ज्ञानेश्वर भजनी मंडळ कहांडळवाडी शिवाजीनगर अत्यंत त्या ठिकाणी कुशल आणि नम्र. काही लोक कुशल असतात पण नम्र नसतात, पण आमची ही मंडळी भजनी मंडळ कुशलही आहे, नम्रही आहे, तत्परही आहे आणि मेहनती आहे. मेहनती आहे म्हणजे इथे त्या ठिकाणी उद्या पट्टी उचलायचं काम पडलं तरी त्यांच्या मनाला अहंकार काही असा आणि स्पर्श करत नाही. या पद्धतीने आणि सर्व ग्रामस्थ मंडळी सुद्धा अशा प्रकारे कशी आहे मी तुम्हाला अगोदर सांगितलं. तेव्हा अशा या स्थितीतून आणि या गतीतून हा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम भाऊच्या आणि वर्षश्राद्धाच्या निमित्ताने संपन्न होतोय. आणि त्या निमित्ताने या कुटुंबाचं, या भजनी मंडळाचं, तुम्हा ग्रामस्थांचं माझ्यावरती असणारं प्रेम आणि ज्यामुळे आज गेली 79 पासून आजपर्यंत तुम्ही अखंड प्रेम करता आणि त्यातूनच ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे आली. आपण आता अभंगाकडे वळूया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महत्वाचा मुद्दा असा आहे, जीवन मानवाचं जीवन जगत असताना त्या माणसाला विचाराची गरज आहे. विचार जर नसतील, विचार, एक सद्विचार, एक अविचार, एक कुविचार, कुविचार, अविचार आणि सद्विचार. आता कुविचार म्हणजे वाईट विचार करणारा. नेहमी काही माणसाला दुसऱ्याबद्दल वाईट विचार करण्याची त्या ठिकाणी अशा प्रकारे काय असते, सवय असते, दुसऱ्याबद्दल वाईटच विचार करणार. एखाद्याने समजा जर मोटरसायकल नवी घेतली आणि त्याच्या शेजाऱ्याला कळालं, त्याचे शेजारी कुविचारी जर असला तर दुसऱ्या माणसाने सांगावं, का तुमच्या शेजाऱ्याने नवी मोटरसायकल घेतली, पॅशन प्रो, फार चांगला कलर आहे आणि एकदम चांगली आणि मोटरसायकल घेतली. ते म्हणे धडकणार आहे ते निंबात झाडाला एक दिवस. आता याच्या मनात आलेला विचार हा सुविचार आहे का? नाही. त्याने माझ्या शेजाऱ्याने मोटरसायकल घेतली, मला जर काही त्रास होऊ लागला, माझं काही दुखलं, पटकन वावीला जाण्याकरता मी त्याला जर म्हटलं तर तो मागे पुढे पाहणार नाही. बरं झालं त्याने मोटरसायकल घेतली, वा वा, अगदी आनंदाची बातमी तुम्ही सांगितली. हा सुविचार, हा सद्विचार. अविचार म्हणजे कोणताच विचार करायचा नाही. आम्ही नेहमी दृष्टांत सांगत असतो. एक मनुष्य असा आपल्या घराच्या आणि समोरच्या ओट्यावरती बसून दररोज मुखमार्जन म्हणजे तोंड धुत असे. सकाळच्या वेळेला ब्रश करायचा, तोंड धुवायचा. आता सकाळच्या वेळेला म्हशी त्याच्या दारून जात होत्या, 10-15 म्हशी अशा दररोज त्याच्या दारून जायच्या. त्याच्यामध्ये एक खोपड्या शिंगाची म्हैस होती, अशी खोपडी शिंग. तो विचार करायचा दररोज, या म्हशीच्या शिंगात माझं डोकं जाईल का? एक दिवस विचार नाही केला त्यानं, 6 महिने विचार केला. 6 महिन्यानंतर त्याला वाटलं कशाला, उगाच आपलं प्रयोग करून पहा म्हणून तो उठला आणि त्या म्हशीच्या शेंगात डोकं गुंतवलं. आता म्हशीच्या शेंगात जर डोकं गुंतवलं तर ती म्हैस जागेवर थांबल का? नाही. म्हैस पळत सुटली. आमच्याकडे म्हणतात म्हैस बोंगाळली. पळत सुटल्यानंतर पार हा खडकावर आपटला, काटीकुपाटीमध्ये गेला, झाडाला धडकला, रक्तबंबाळ झाला. लोकांनी इकडून तिकडून कशी तरी म्हैस धरली आणि जाग्यावर बसवली. जाग्यावर बसवल्यानंतर त्या ठिकाणी आणि त्याचं डोकं काढून घेतलं आणि त्याला बसवलं, पाणी दिलं पिण्याकरता, रक्त वगैरे त्याचं पुसून त्या ठिकाणी मलमपट्टी केली आणि बसवलं. काहो म्हटले गणपतराव, अहो थोडा तर विचार करायचा. ते म्हणजे थोडा विचार? 6 महिने झाले म्हणले मी विचार करतो. 6 महिन्यापासून त्या म्हशीच्या शेंगात डोकं जाईन का? अहो तो डोकं जाईन का, हा याला कुठं विचार म्हणतात का? याला विचार म्हणत नाही, हा कुविचार. याला काय म्हणतात? कुविचार. अविचार, हा अविचार. त्या दुसऱ्याच्या आणि जीवनाबद्दल वाईट चिंतन करणं हा कुविचार, हा अविचार. आणि एक सद्विचार. सदा विचारय तस्मात् जगज्जीव परायणः.
सदा विचारामध्ये त्या ठिकाणी आपल्या जीवनाची कालक्रमणा करावी. विचार असल्याशिवाय समाधान नाही. विचारा वाचोन न पविजे समाधान, न पविजे समाधान, न पविजे समाधान. विचारा वाचून न पविजे समाधान. विचाराशिवाय माणसाच्या जीवनामध्ये समाधान प्राप्त होत नाही. मग आम्ही जो विचार करायचा आमच्या जीवनामध्ये, तुकोबाराय मार्गदर्शन करतात. मार्गदर्शन हे त्या ठिकाणी माणसाला का जनावराला, जे मार्गदर्शन आहे हे जनावराला का माणसाला? जनावराला मार्गदर्शन करण्याची गरज नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. पशुला विचार सांगून काय फायदा? आपण जर त्या ठिकाणी 2-4 बैल बांधले, 2-4 गायी बांधल्या, 2-4 म्हशी बांधल्या आणि त्यांच्या पुढे जर ज्ञानेश्वरीचं पारायण सुरू केलं तर काय उपयोग होणार आहे? काही उपयोग होणार नाही. जर त्यांच्या पुढे तुम्ही प्रवचन सांगितलं, रामायण सांगितलं, भागवत सांगितलं, कथा सांगितली, कीर्तन केलं, काय उपयोग होणार आहे त्यांच्यावर? काही उपयोग होणार नाही. मग भगवंताने ज्या वेळेला ही सृष्टी निर्माण केली, देवाने ही सृष्टी निर्माण केली. सृष्टी निर्माण करत असताना भगवंताने एकी केली खेचरे, एकी केली भूचरे, चळे जळचरे, अनेके सृष्टी केली. अनेक सृष्टी निर्माण केली. एकपाद, द्विपाद, त्रिपाद, चतुष्पाद, अनंतपाद असे प्राणी निर्माण केले. आणि भगवंताने त्यांच्याकडे बघितलं. ऐसिया देखोनी सृष्टी ते आणि सुख नुपजेची भगवंता ते. भगवंताला सुख वाटलं नाही. भगवंताने अति आदराने मानवाला निर्माण केलं. कारण जे महत्त्व त्या जनावरामध्ये पाहिजे ते नाही. जनावरामध्ये पाहिजे ते नाही. ज्याला बुद्धी आहे, ज्याला बुद्धी आहे, जो कानाने ऐकतो, जो डोळ्याने पाहतो, जो मुखाने बोलतो, पायाने 2 पायाने चालतो. कुत्रा किती पायाने चालतो? 4 पायानं. बैल 4 पायानं. गाढव 4 पायानं. उंट 4 पायाने. हत्ती 4 पायाने. हे 4 पाय आहेत. बरं, जो उभा आहे तो एकच प्राणी आहे, त्याला म्हणतात माणूस. बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातली पाही. आपल्या या देहामध्ये भगवंताने ज्ञान दिलेलं आहे. आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही गोडे आणि काही भजन याची देई गणे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याची देई गणे देवाचे भजन, याच देई गणे देवाचे भजन. याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पायी. निज ज्ञान घातले पाही. पहा, एक साधा विचार आहे. बुद्धेंद्रिय हे भगवंताने माणसाला कसं दिलेलं आहे? कल्पना करा. तुम्ही एखाद्या माणसाच्या घरी
एखाद्या पाहुण्याकडे पाहुणे म्हणून गेलात, 4-2 माणसं मुलगी पाहण्याच्या निमित्ताने, सोयरीक जुळवण्याच्या निमित्ताने पाहुणे म्हणून गेले. गेल्यानंतर त्यांच्या जाताना सकाळी लांबदूर जाण्याचा प्रवास होता, लक्षात राहिलं नाही आज कोणती तिथी आहे, कोणती मिती आहे. गेल्यानंतर त्याच्यामध्ये एका माणसाला एकादशी होती, एकादशीचा उपवास. त्यांनी स्वयंपाक केला, त्या ठिकाणी श्रीखंडाचा स्वयंपाक करून ठेवला. श्रीखंड केली, पुरी केली, भाजी केली, भात केला, भजी केली, अगदी त्या ठिकाणी सगळा स्वयंपाक करून ठेवला. चला म्हटले जेवायला बसायचं म्हटल्यानंतर त्याला एकदम लक्षात आलं. त्याने कॅलेंडरवर पाहिलं, तुम्ही आज एकादशी आहे, मला जेवायचं नाही, आज एकादशी आहे, मला तुम्ही जेवा. सगळे बसले जेवायला. म्हणून याला जेवायला बसताय ना, बरं अचानक वेळेवर याच्या लक्षात आलं फराळाचं काही सुद्धा नव्हतं, साबुदाण्याची खिचडी नव्हती, शेंगदाणे भाजलेले नव्हते, काही. आता करावं काय नेमकं. तेवढ्यामध्ये त्या बाईच्या लक्षात आलं. ते म्हणजे अहो काही काळजी करू नका, तुम्ही काल केळी आणल्या ना बाजारातून, त्या केळी आहे म्हटले, 4च केळी राहिल्या आणि त्यातल्या पाहिल्या तर 2च आणि शिल्लक राहिल्या होत्या. म्हणले 2 केळी, पाहुण्याला तेवढं का होत नाही, पण तसं विनमुख कसं जाऊ देता, विनमुख जाऊ द्यायचं नाही म्हणून त्या पाहुण्याला त्या 2 केळी ठेवल्या. आता पाहुणा आतला भाग खाणार का वरचा भाग खाणार? आतला, बाहेरचा फेकून देणार. तेवढ्यामध्ये त्या माणसाच्या डोक्यात आलं, अरे म्हटले खारका आणल्या होत्या ना, त्या खारका द्या बरं. आता खारका दिल्या पाहुण्याला बशीमध्ये, आता वरचा फेकून देणार का आतला फेकून देणार? आतला फेकून देणार आणि वरचा खाणार. यांचे हे जेवण सुरू असताना तेवढ्यात आंब्यावाल्याची फेरी आली. आंबे या आंबे. अरे बरं झालं आंब्यावाला वेळेवर आला. मग ते आंबे घेतले. आंबे घेतल्यानंतर त्या ठिकाणी ते चिरले. आता वरचा फेकून देणार का खालचा आतला फेकून देणार? आता वरचा फेकून देणार आणि आतला फेकून देणार आणि मधला खाणार. तेवढ्यात त्या ठिकाणी फेरीवाला आला, पेढे. आता काय खाणार? सगट खाणार. आणि हे सगळं जरी एखाद्या म्हशी पुढे ठेवलं तर, हे म्हशी पुढे केळी, त्या ठिकाणी पेंड, खजूर, आंबे हे जर म्हशी पुढे ठेवले तर म्हैस अशी म्हणेल का की नाही नाही हे मी बाहेरचं फेकून देते, आतलं खाते, आता आतलं खाते बाहेरचं फेकून देते? नाही नाही, ती सगळंच खाणार. का? बाहुल्य मनुष्य देही आणि निज ज्ञान खातले पाही. या नरदेहामध्ये भगवंताने बुद्धी नावाचं इंद्रिय दिलेलं आहे. त्या बुद्धीचा वापर करत असताना आपण चांगला करावा का वाईट करावा? चांगला करावा. बुद्धीचं वैभव कशामध्ये? बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे, बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे. बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे, बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे. बुद्धीचे वैभव नाही दूजे, बुद्धीचे वैभव नाही दूजे. एका केशवराज सकळ सिद्धी, केशवराज सकळ सिद्धी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे. बुद्धीचं वैभव कशात आहे? बुद्धीचं वैभव कशामध्ये आहे? बुद्धीचं वैभव आजच्या आधुनिक काळामध्ये बुद्धीचं वैभव कशात आहे? कशात ठरवलं लोकांनी? आजच्या तरुण पिढीनं बुद्धीचं वैभव कशात ठरवलं? ज्याला जास्तीत जास्त वेळ मोबाईल पाहायला मिळतो त्याला म्हणतात बुद्धीचं वैभव. काय बुद्धी चालती हो त्याची? त्याच्याकडे बुद्धी चालली. काही लोकांची मद्यपान दारू पिण्यामध्ये बुद्धी चालली. काही लोकांची चौर्य करण्यामध्ये बुद्धी चालली. काही लोकांची त्या ठिकाणी नालायकपणा करण्यामध्ये बुद्धी चालली.
परंतु बुद्धीचं वैभव कशामध्ये आहे? बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. मग आपल्याला विचार का सांगितला? विचार सांगण्याचं काय कारण? मानव हा, मनुष्य हा गत जन्मामध्ये त्याने त्या ठिकाणी विषयाच्या संगतीमध्ये आपल्या जीवनाची कारकर्मणा केली आणि विषयाकडे जीवाची प्रवृत्ती आहे. आणि म्हणून तुकोबारायांनी आपल्या सदासद विवेक बुद्धीला जाग केलं. अरे बाबा, हा नरदेह त्या ठिकाणी फार आणि मोठ्या प्रयासाने मिळाला. नरदेह इतका आणि सहज नाही मिळाला. हा आपल्याला नरदेह मिळाला याची किंमत वाटत नाही. आता किंमत वाटत नाही माणसाला. नाही, तसं नाही बाबा. तुम्हाला दृष्टांत माहित आहे. आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तसा हा नरदेह मिळाला. पावला हा देह काकटाळी न्याय, पावला हा देह काकटाळी न्याय. न घड उपाय घडाले, न घडते उपाय घडवाले. हो हो हो, न घडते उपाय घडवाले. पावला हा देह काकटाळी न्याय, पावला हा देह काकटाळी न्याय. आंधळ बसलं होतं नदीमध्ये, आणि त्या नदीमध्ये आंधळ बसलं असताना ते टाळ्या वाजून आंघोळ केली. त्यांनी गंध लावला कपाळाला आणि टाळ्या वाजून भजन करायला लागलं. दोन्ही डोळे आंधळे. तेवढ्यामध्ये असे 2-4 कावळे चालले होते उडत चालले असताना त्याच्या टाळीत सापडला एक कावळा आणि त्यानं धरला दोन्ही हातानं. दोन्ही हाताने धरल्यानंतर एका माणसाला कावळ्याची गरज होती. तो त्या ठिकाणी दिसून आला तर यानं तो कावळा असा आपला तो कावळा त्या ठिकाणी असं त्याने दोन्ही हातामध्ये धरला आंधळ्याने. तो माणूस आला, त्याने सांगितलं, ओ आंधळे बाबा, कावळा केवढ्याला देणार? तो आंधळा म्हणे, मी कावळा देणार नाही, 1000 रुपये घ्या. ते म्हणे नाही म्हणे, 5000 घ्या. तरी मी कावळा तुम्हाला देणार नाही. 10,000 घ्या. म्हटले नाही कावळा देणार. आता किती पैसे घ्यायचे? तुला किती कावळे पाहिजे? तो म्हणे मला 50 कावळे पाहिजे. अरे हा एकच आहे म्हटले. 50 काय? किती कावळे पकडतो म्हटले मी. पुन्हा टाळ्या वाजवायला सुरुवात केली. आता टाळी वाजवताना एका हाताने टाळी वाजते का? नाही. दोन्ही हाताने असं केले, होता कावळा तोही उडून गेला. दृष्टांत संपला. आता कशाचे 50 कावळे? तसं आपल्याला हा नरदेह मिळाला ना, मिळाला. आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा तसा मिळाला. 83 लक्ष, लक्ष द्या, 83,99,999 योनीमध्ये जीव हा दुःख भोगत आला आणि मग त्याला हा नरदेह मिळाला. नको ते करण्याकरता, नको ते पाहण्याकरता, नको ते बोलण्याकरता, नको ते ऐकण्याकरता, नको ते खाण्याकरता नाही देह मिळाला. देवी दिला देह भजना गोमटा, तो या झाला पाटा बादिकेचा. तुकोबारायांनी या विषयाच्या आहारी गेलेल्या लोकांच्या असणाऱ्या आणि जीवनचरित्राकडे बघितलं आणि सांगितलं, बाबा रे,
विचार करा. विठ्ठल भाऊ आपल्यातून निघून गेले, एक दिवस आपल्याला जावं लागणार आहे, हा विचार आपल्या लक्षामध्ये पाहिजे. एक पहा तसा एकाची दहने सावध द्या गुन्हे कारे नव्हा. हो, आपण पाहतो आपल्याला वैराग्य निर्माण होतं कुठं स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर. ज्या वेळेला आपण एखाद्या माणसाला अखेरचा निरोप देण्याकरता जातो आणि आपल्याला वैराग्य निर्माण होतं, राम भाऊ काही खरं नाही माणसाचं, पहा बरं, पहा कसं झालं, हा डोळ्या देखत आपल्या. हे कुठपर्यंत, जोपर्यंत आपण त्या स्मशानभूमीमध्ये आहे तोपर्यंत याला स्मशान वैराग्य म्हणतात. स्मशानातून घरी आला, भिडला हा नको ते करायला, त्याच्याकरता नाही. हे आपण एक पहा तसा एकाची दहनी तुकोबाराय म्हणतात. आपण दहन पाहतो ना, आपल्या डोळ्या देखत गेलेला पाहतो. सावध त्या गुन्हे कारे नव्हा, तुम्ही सावध का होत नाही? महाराज मी सावध होऊन का, नेमकं सावध व्हायचं म्हणजे काय करायचं? सावध होऊन भजनी लागा, सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी, मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी, हा मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी. आमच्या साधू संतांनी खंडेरायाचं वर्णन करतात. तुम्ही सावध व्हा, सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी करायची, सावध व्हायचं आणि सावध होऊन भजन करायचं, हे आम्हाला सांगितलं. हा विचार आमच्या समोर त्या ठिकाणी सांगितला. एक दिवस प्रत्येकाला जावं लागणार आहे महाराज. येथ नाही उरो आले अवतार एरते पामर जीव किती. सगळ्यांना जावं लागणार आहे. इथं कोणीच नाही आलं. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत ना तू बनतो तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. कोण शिल्लक राहिलं इथं? कोणीच नाही शिल्लक राहिलं. सगळ्यांना जावं लागणार आहे. कारण हा जो देह आहे आपल्याला दिलेला, हा जो आपल्याला देह दिला, हा त्या ठिकाणी सच्चित आनंद रूप आहे का नाशिवंत आहे? तुम्हा आम्हाला हा देह दिलेला हा सच्चित आनंद रूप आहे का? नाही. सद्रूप आहे का? चिद्रूप आहे का? आनंद रूप आहे का? नाही. नाही. मग याला विकार आहेत. किती विकार आहेत? षड विकार आहेत. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, क्षीयते आणि नश्यती. हे 6 विकार आहेत या देहाला. या देहाला 6 विकार आहे. आणि त्याच्यामुळं हा शेवटी नश्यती. अस्ति म्हणजे आहे, जायते म्हणजे निर्माण होतो, वर्धते म्हणजे वाढतो, विपरिणमते म्हणजे त्याच्यामध्ये बदल होतो. अस्ति जायते वर्धते विपरिणमते, क्षीयते त्याच्यामध्ये क्षीणता येते आणि शेवटी हा नाश पावतो. शेवटी हा नाश पावतो. जे आपण लहानपणी होतो ते आता आहे का? नाही. जे लहानपणी होतो आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 4-6 महिन्याचा असणारा लेकरू, त्याला स्नान घातलं, त्याच्या आईने चांगलं स्नान घातल्यानंतर गंध पावडर केला, कपडे सुंदर असे घातले आणि रांगत ते आल्यानंतर कोणालाही वाटतं उचलाव याला. 6 महिन्याच्या त्या बाळाला पटा 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 माणसं मुके घेतात. आता जर कदाचित त्या 6वर म्हणजे 6 महिन्याचं आणि त्या 6वर एक पूज्य दिल्यानंतर किती वर्ष झाले? 60 वर्षाच्या बाळाला कोणी उचलून घेतं का? नाही. कशाला उचलेल कोणी? बाळाचा बाबा. बाळाचा काय झाला? तो आता बाबा झाला. बाळाचा बाबा झाला. त्याला कोणी उचलून घेत नाही का? त्याच्यामध्ये बदल झाला. हो. एक म्हातारी अशी बाजारात गेली, 60-65 वर्षाची म्हातारी,
आणि बाजारात गेल्यानंतर त्या दुकानदाराला म्हणे बाबा आरसा दे रे मला. आरसा दिला. म्हातारीने पाहिलं. हे केवढ्याचा आहे म्हटल्या. म्हणे आजी हा 50 रुपयाचा आरसा आहे. हा काय आरसा आहे म्हटल्या. काय आरशात चव आहे म्हटलं तुझ्या. आणि काय म्हटले त्याला. आणि काय तो असा कसा आरसा आणला म्हणे दुकानात तू. अरे माझं लग्न झालं तेव्हा मी 12 वर्षाची होते तर 6 आण्याचा आरसा घेतला होता. त्या आरशामध्ये माझे गाल काय गुबगुबीत दिसत होते. चेहरा किती सुंदर दिसत होता. आणि तुझ्या आरशामध्ये त्या ठिकाणी कसं तोंड दिसायला लागलं माझं. आता आरशाचा दोष आहे का म्हातारीच्या वयाचा दोष आहे. म्हातारीच्या वयाचा दोष आहे. तसं आपलं जीवन हे बदलतं. याच्यातून एकच सिद्धांत की आपलं जीवन बदलतं. देह हा बदलतो. आणि मग हा कसा आहे. हा नाशवान आहे. हो बरं कोण कोण नाशवान आहे. नाशिवंत देह जाणार सक. नाशिवंत देह जाणार सकळ. जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. सगळे जाण्याकरताच आले. कोणी इथं शिल्लक राहत नाही. जाणार सकळ म्हणजे अगोदर देहाचं नश्वरत्व तुकोबारांनी सांगितलं. नाशिवंत देह आहे हा. सगळे जाणारे आहात. आयुष्य खातो खाळ सावधान. आयुष्य आपलं आयुष्य मोजावया बैसला मापारी. तुकारे व्यवहारी संसाराच्या. घडोघडी काळ वाट याची पाहे अजून किती. आयुष्य जात आहे पहा काळ जपत असे महा. स्वहिताचा घोरवा ध्यानी राहा श्री हरीच्या. आयुष्य मोजावया बैसला मापारी. ज्या दिवशी आपण जन्माला आलो तुम्ही आम्ही त्या दिवशीच आपला मृत्यू ठरलेला आहे. फक्त आपल्याला माहिती नाही. एवढं बरं आहे. आपला मृत्यू आपल्याला माहिती नाही हे बरं आहे नाही का. ज्या दिवशी जन्माला आलो त्या दिवशी मृत्यूची वेळ ठरलेली आहे. उपजल्या पिंडा मरण सांगाते. उपजल्या पिंडा मरण सांगाते. उपजल्या पिंडा उपजते मरते सवेची ते. उपजते मरते सवेची ते. 184 करा सोडवन.
उपजल्या पिंडा मरण सांगाते, म्हणजे जन्म झाला त्या दिवशी मृत्यू ठरला. आपल्याला कधी जावं लागणार आहे ते नोंद लिहून ठेवलेली आहे. आणि मरण हे अटळ आहे महाराज, त्यात काही शंका नाही. तुम्हाला गरुड पुराणामधला एक म्हणजे इतिहास सांगतो झालेला. ज्या वेळेला गरुडाच्या आईचा मृत्यू समीप आला त्यावेळेला गरुडाला कळालं त्या ठिकाणी की माझी आई जाणार आहे. गरुडाने सांगितलं मी भगवान महाविष्णूचा दास आहे, मी नाही आईला जाऊ देणार. दररोज गरुडाची आई जाणार आहे म्हणजे मरणार आहे. मग तिला भेटण्याकरता देव येत असत. कधी ब्रह्मदेव, कधी ब्रह्मदेव, कधी भगवान शिव, कधी इंद्र, कधी चंद्र, कधी गणेंद्र, कधी उपेंद्र, कधी गंधर्व, कधी अप्सरा, कधी रंभा, कधी उर्वशी हे भेटायला येत असत. मग संध्याकाळी गरुडाने विचारावं आईला, आई आज कोण आलतं ग भेटायला? गरुडाच्या आईने सांगावं मला अमुक भेटायला आला होता. यमधर्माने ज्या वेळेला त्याच्या आईचा मृत्यू पाहिला तर गरुडाच्या आईचा मृत्यू हा हिमालयामध्ये गुहेत होता. गुहेत गरुडाला चिंता निर्माण झाली. हा गरुड बाबा हा असा शक्तिशाली आणि याच्या आईचा मृत्यू हा हिमालयाच्या गुहेत आहे. आता कसंही समीकरण जुटायचं. जाऊ दे म्हटले आपण भेटून तर येऊ. गुरुने निघाला भेटण्याकरता. आपलं हे यमधर्म भेटण्याकरता निघाले. भेटण्याकरता गेले, आईला भेटले. भेटल्यानंतर पाहिलं आता या म्हातारीची व्यवस्था, हिला हिमालयात नेईन कोण? गरुडाला सांगाव कसं? गरुड विचारेल का माझ्या आईला हिमालयामध्ये का नेऊन ठेवायचं? जाऊ द्या म्हटले, भगवान तूही जाणे. गरुड आणि त्या ठिकाणी असणारे यमधर्म परत आले. ज्या वेळेला संध्याकाळी गरुडाने विचारलं, आई कोण आलतं का भेटायला? म्हणे अरे बाबा आज यमधर्म आला होता भेटायला. नक्की मरण तुझं उद्या आहे, काळजी करू नको. गरुडाने पाठीवर घेतलं आईला आणि हिमालयाच्या कंदरामध्ये म्हणजे गुहेमध्ये नेऊन ठेवलं. गुहेमध्ये नेऊन ठेवलं आणि गरुड बाहेर आला. यमधर्म तिथं हजरच गुहेच्या तोंडाशी. नमस्कारम करोमी. तुम्ही यमधर्मा तुम्ही कसे काय आलात? बरं झालं म्हटलं तुम्ही माझं काम सोपं करून ठेवलं. तुमच्या आईचा मृत्यू हिमालयाच्या गुहेमध्ये होता आणि आहे. मी आईला नेण्याकरता आलो. मी नेऊ देणार नाही. ते म्हटले नाही, तुम्हाला याच्यामध्ये ईशसृष्टीमध्ये बदल करता येणार नाही, अजिबात बदल करता येणार नाही. मी तुम्हाला नाही नेऊ देणार. नाही म्हटले, मला आईला न्यावंच लागेल. तसा संकेत आहे ईश्वरी. भगवान महाविष्णूने गरुडाला सांगितलं, गरुडा आडू नकोस, ईशसृष्टीमध्ये बदल करू नको. म्हणून आपण त्या ठिकाणी आपल्या घरातील कोणी माणूस गेला तरी त्याला रोखू शकत नाही. त्याचा अंतकाल झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही किती लाज द्या यमधर्माला, असं त्या ठिकाणी कुठेही होत नाही. नाही किंवा चला बा याच्याकडे इस्टेट होती, त्या इस्टेटीतला 50% वाटा यमधर्माला देऊन टाकला आणि यमधर्माला त्या ठिकाणी लाज दिल्यामुळे यमधर्माने म्हातारं 4 महिन्याकरता खाली पाठवलं. नाही, शक्य नाही. या गोष्टी अशक्य आहेत. एकदा गेला मरण येणार म्हणजे येणार, त्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही महाराज. मग तेथे नचले काही सत्ता संपत राहील ठाईचे ठाई. पुढे संचित जाईल ग्वाही.
तिथी न चली काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तई यम आज्ञा, कुठपर्यंत जव काळ असे दुरी ठेला. जोपर्यंत आपल्यापासून काळ दूर आहे तोपर्यंतच काय साधायचं ते साधा. आणि म्हणून सांगितलं बाबा रे, अभंगाच्या प्रथम चरणामध्ये विचार कर, विचार कर. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, आम्ही क्षणोक्षणाला विचार करायला पाहिजे. क्षणोक्षणी हाची करावा विचार. तुम्हाला या भवसागरातून पैल तीराला जायचं आहे का? भव म्हणजे संसार, सागर म्हणजे समुद्र. या भवसागरातून पहिलं तीराला जाणं फार अवघड आहे. त्याच्याकरता क्षणोक्षणी विचार करायला सांगितला. पाय उचलला की विचार, बोलताना विचार, ऐकताना विचार, डोळ्यांनी पाहताना विचार, दुसऱ्याला त्या ठिकाणी सांगत असताना विचार. विचाराला फार महत्व आहे महाराज. म्हणून तुम्ही क्षणोक्षणी विचार करा. तरावया पार भवसिंधू. हा भवसिंधू मग तरण्याकरता भवसिंधू फार दुस्तर आहे, फार दुस्तर आहे. नद्यांगिटा इव आवर्ता. पंचदशीकार म्हणतात दावर्तांतर माशुती व्रजंतो जन्मनो जन्म लभंते नैव निवृत्तीम. फार अवघड आहे. फक्त तोच तरतो. कोण तरतो? ज्याने विचार केला. तेषामम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामिन चिरात पार्थ मय्या विशीत चेतसाम. जो मज होय अनन्य शरण तयाचे मी निवारी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीची कू. भगवान परमात्मा समर्थ आहेत, त्याच्याकडे जा, त्याचा विचार करा. मग त्याचा विचार करण्याकरता आम्ही काय करावं? संत समागमे धरावी आवडी. संत समागमे धरावी आवडी. संत समागमे धरावी आवडी. संत समागमे धरावी आवडी. करवी तातडे परमा
करावी तातडी तातडी करावी तातडी 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 परमार्थी करावी करावी तातडी तातडी परमार्थी करावी तातडी परमार्थी करावी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सक नाशिवंत देह जाणार करावी तातडी परमार्थी संत समागमी संतांच्या संगतीमध्ये जीवनाची कालक्रमणा करा. त्याच्यामध्ये आपलं आत्मकल्याण आहे. सत्संगतीमध्ये भागवतामध्ये चला. सत्संगेन परम प्राप्य दुस्तरं तरती चिरात तस्मादती प्रयत्नेन सत्संगम सततम कुरु. हो, सत्संग हा नेहमी आपल्याला करण्याकरता सांगितला. संगतीचे गुण फार खराब आहे महाराज. आम्ही नेहमी एक दृष्टांत सांगत असतो. एवढा दृष्टांत सांगतो आणि शेवटच्या चरणाकडे येतो. सत्संगती किती संगती अहो पशुला माणसाला जाऊ द्या, एखाद्या पक्षाला जर चांगली संगती लाभली तर त्याच्या जीवनामध्ये बदल होतो. बिरबल आणि बादशाह या दोघांमधला संवाद आहे. बिरबलाला प्रश्न विचारला बादशाह ने. बोले बिरबल, ये तुम्हारा सत्संग 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 क्या होता है? इससे मनुष्य को क्या फायदा होता है, क्या लाभ है? और नहीं सत्संग किया तो क्या हानि है? असा बादशाहाने बिरबलाला प्रश्न विचारला. जी बोले सरकार बताऊंगा टाइम आने पर. एक दिवशी बाजारामध्ये बादशाहाने बिरबल फेरफटका मारण्याकरता गेले. एका त्या ठिकाणी पारध्याने 2 आणि त्या ठिकाणी पोपट विकण्याकरता आणले होते. पोपट विकण्याकरता आल्यानंतर त्या बिरबलाने 2 पोपट विकत घेतले. विकत घेतल्यानंतर एक पोपट हा एका सज्जन ब्राह्मणाच्या घरी ठेवला. कर्मविधी संपन्न असणाऱ्या एका ब्राह्मणाच्या घरी ठेवला. आणि दुसरा जो पोपट होता तो कसायाच्या घरी ठेवला, बकरी कापणाऱ्याच्या घरी. 12 महिन्याचा कालावधी जाऊ दिला. 12 महिन्याचा कालावधी गेल्यानंतर बिरबलाने बादशहाला आपल्या सोबत नेलं आणि ज्या ब्राह्मणाकडे तो पोपट ठेवला होता त्या घरी प्रवेश केला. बादशहाने आणि बिरबलाने प्रवेश करता बरोबर त्या ठिकाणी त्या पोपटाने त्यांचं स्वागत केलं. आगतम स्वागतम सुस्वागतम इदम आसनम अलंक्रियताम भवत. हे आसन आपल्या पवित्र चरणांनी सुशोभिवंत व्हावं. त्यावेळेला इतका आनंद वाटला राजाला, त्या बादशहाला. बिरबल, ये पक्षी बोले ये पोपट इतना अच्छा बोलता है, कितना अच्छा बोलता है, इसे ले लो अपने दरबार में. बिरबलाने ते पिंजरा घेतला पोपटाचा आणि बिरबल निघाला. बिरबल पुढे, पाठीमागं बादशाह. जिथं हा कसायाच्या घरी त्या ठिकाणी पोपट ठेवला होता तिथं प्रवेश केला या दोघांनी. हा पोपट सोबतच होता. राजाला आणि बिरबलाला पाहता बरोबर बादशहाला आणि बिरबलाला त्यांनी यांचं स्वागत केलं. पण कसं? गधा, मूर्ख, नालायक, मारो इसको, काटो, डालो इधर, डालो उधर, पकाओ इसको, मारो जल्दी. राजाने म्यानमधून तलवार बाहेर काढली, त्याला मारणार. त्यावेळेला त्या पिंजऱ्यातील असणारा पोपट बोलू लागला. तो त्याच्या भाषेमध्ये, राजन ठहरिये, राजा थांब,
मी तुझं वर्णन केलं हा माझा त्या ठिकाणी गुण नाही, हे ज्ञान माझ्यातलं नाही. आणि तुझा त्याने अवेर केला, तुला शिव्या दिल्या, हा त्याचा दोष नाही. मग कशाचा दोष आहे? मी एका सुज्ञ, त्या ठिकाणी तज्ञ आणि अशा प्रकारे संस्कार संपन्न ब्राह्मणाच्या संगतीमध्ये असल्यामुळं मी तुझं त्या ठिकाणी वर्णन केलं, तुझं स्वागत केलं, तुझा सत्कार केला. आणि हा माझाच भाऊ आहे, परंतु वाईट संगतीमध्ये गेल्यामुळं, वाईट संगतीमध्ये आणि जीवनाची कार्यक्रमना केल्यामुळं तुला तो शिव्या देऊ लागलेला आहे. श्लोक आहे, गवाशनानाम शृणोति वाक्यम. गवाशन म्हणजे कसंही, गवाशनानाम शृणोति वाक्यम अहम न राजन वचनम मुनीना. न चास्य दोषो न च मद्गुणो वा. हा त्याचा दोष नाही. न च मद्गुणो वा, हा माझा गुण नाही. संसर्गजा दोष गुणा भवंती. अरे जशी संगती केली, जसा संग केला तसा रंग लागतो. म्हणून तुकोबाऱ्या सांगतात काही करू नका, मग सत्संगती करा. विठ्ठल विठ्ठल. संत समागमे धरावी, आवडी करावी तातडी परमार्थी. आणि परमार्थाची तातडी करा. पवित्र तुळशीमाळ गळ्यात घाला. वाईट पिणं, वाईट खाणं बंद करा. फार आता आपल्या फिजिकली दृष्ट्या जर विचार केला, माणसाला अटॅकचं प्रमाण का वाढलं? माणसाचं मांसाहाराचं प्रमाण वाढलं, त्याच्यामुळं अटॅकचं प्रमाण वाढलं. खानपान सगळं बिघडलं. माणूस न काय खातो, काय पितो, काय करतो, काय पाहतो, काय ऐकतो, विचार कसे गरम विचार झाले, गरम विचार. विचार असे गरम झाले माणसाचे. का? खानपान बिघडलं. आपल्याला त्या ठिकाणी शुद्ध काहीच मिळत नाही महाराजाचा. याच्यापेक्षा तुम्हाला माझ्यापेक्षाही त्यातलं नॉलेज आहे. तुमच्याकडं जो भाजीपाला मिळतो तो आमच्याकडं भाजीपाला मिळत नाही. अत्यंत क्षुद्र असा भाजीपाला इकडं टवटवीत बहरदार. सांगण्याचं तात्पर्य काय? संगती, आहार, विहार. म्हणून तातडी करा परमार्थाची. एक दिवस जसे आमचे विठ्ठल भाऊ या जगातून निघून गेली तसं आपल्याला जावं लागणार आहे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणी इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरोनी राहू. अरे बाबा, या विषय रूपी असणाऱ्या वनामध्ये आणि त्या ठिकाणी फिरण्यापेक्षा आणि डोळे जरा उघडे ठेवा. नका डोळे धुरे भरून. विषयरूपी धुराने आपले डोळे भरलेले आहेत, ते एकदा शुद्ध करा संत विचाराच्या संगतीमध्ये. कारण एक दिवस आपल्याला जावं लागणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य का तो काळ सावधान. विठोबा रखुमाई रखुमाई. विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा. कुंडली